आंबेगाव तालुक्यातील प्रसिद्ध असणारं राणूबाई माता मंदिर लौकी इथे चोरी झाली आहे। सोने तसेच चांदीचे दागिने आणि 40 ते 50 हजार दानपेटीमधील रोख रक्कम घेऊन चोरटे पसार झाले। पुणे आणि नगर जिल्ह्यामधील प्रसिद्ध असलेले राणूबाई माता मंदिर लौकी हे अनेक लोकांचं श्रद्धास्थान आहे। लहान मुलांचं जावळ काढण्याचा कार्यक्रम किंवा लहान मुलांच्या नवसाचा कार्यक्रम असो, यासाठी राणूबाई माता मंदिराची मोठी ख्याती आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी C24 तास चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। प्रसिद्ध राणूबाई माता मंदिरामध्ये चोरी झाली आहे। सोन्या चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम 40 ते 50 हजार रुपयांचा ऐवज लंपास झालाय। आंबेगाव तालुक्यातील प्रसिद्ध असणारं राणूबाई माता मंदिर लौकी इथे चोरी झाली आहे। तसेच सोने तसेच चांदीचे दागिने आणि 40 ते 50 हजार रुपये दानपेटीमधील रोख रक्कम घेऊन चोरटे पसार झालेत। पुणे आणि नगर जिल्ह्यामधील प्रसिद्ध असलेले राणूबाई माता मंदिर लौकी हे अनेक लोकांचं श्रद्धास्थान आहे। लहान मुलांचं जावळ काढण्याचा कार्यक्रम किंवा लहान मुलांच्या नवसाचे कार्यक्रम यासाठी राणूबाई माता मंदिराची मोठी ख्याती आहे। पुणे जिल्ह्यामधनं तसेच नगर जिल्ह्यामधनं या ठिकाणी हजारो भाविक इथे येत असतात। या मंदिरामध्ये रात्रीच्या सुमारास चोरी झाली आहे। दानपेटीमध्ये 40 ते 50 हजार रुपये रोख रक्कम होती, तसेच सोन्या चांदीचे दागिने यांची चोरी झाली आहे। सकाळी पुजारी पूजा करण्यासाठी मंदिरामध्ये गेले असता ही बाब लक्षात आली आहे। यापूर्वी देखील मंदिरामध्ये अनेक वेळा चोऱ्या झाल्या आहेत। मंदिराची सुरक्षा त्यामुळे मंदिर व्यवस्थापनानं वाढवली आहे। मंदिराच्या बाजूनं लोखंडी ग्रिल लावून घेण्यात आले होते, तसेच CCTV कॅमेरे देखील बसवण्यात आले होते। मात्र चोरट्यांनी ग्रिल वाकवून मंदिरामध्ये प्रवेश केला आणि रात्रीच्या सुमारास चोरी केली आहे। मनसर पोलीस स्टेशनच्या वतीनं रात्रीच्या वेळी मंदिर भागामधनं एकदा तरी गस्त घालण्यात यावी अशी मागणी मंदिर व्यवस्थापनाच्या वतीनं आणि स्थानिक नागरिकांच्या वतीनं करण्यात येते। नमस्कार, माझं नाव विनोद विठ्ठल थोरात। आता आपण उभे आहात हे राणूबाई माता मंदिर लौकी चांडोलीच्या हद्दीमध्ये आहे। आमचं हे मंदिर एवढं नावाजलेलं आहे की नगर जिल्ह्यातूनही बरेच भाविक भक्त पूर्ण वर्षभर इथे देवी मातेचे आशीर्वाद घेण्यासाठी येत असतात। गेल्या काही दिवसांमध्ये जवळजवळ 4-5 वेळा मंदिरामध्ये अशी चोरी झालेली आहे। काल रात्री सुद्धा आज आमचे पुजारी आहेत सुनील दादा पडवळ यांनी पाहिलं, पहाटे नेहमीप्रमाणे जेव्हा ते पूजा करण्यासाठी आले तर रात्री ही चोरी झालेली आमच्या निर्देशनास आले। जवळजवळ आमचं जी रोख रकमेची जी दानपेटी आहे, जिथे भाविक भक्त मोकळ्या मनाने दान करतात, एक साधारण 50 हजार रुपये कमीत कमी आम्हाला जो अंदाज आलेला आहे, ॲव्हरेज रक्कम 50 हजार रुपये असावी। आणि देवीच्या जे चांदीचे मुकुट, दागिने, सोन्याचे मणी, हा इतरही बराचसा ऐवज गेलेला आहे चोरीला। तर सांगणं एवढंच राहील की पोलीस प्रशासनाला ऑलरेडी कामाचा फार मोठा ताण आहे, हे आपल्या सर्वांच्या लक्षात येतं आहे। पण तरी आठवड्यातून एकदा वार बदलून रात्री अपरात्री एखादं फिरस्ती त्याची चक्कर व्हावी अशी आमच्या ग्रामस्थांच्या वतीने त्यांना विनंती राहील। आणि सगळ्यांचा एक भावनिक मुद्दा असल्यामुळे त्या चोरांना लवकरात लवकर अटक व्हावी, योग्य ती शिक्षा व्हावी अशी सर्व ग्रामस्थांच्या वतीने माझी विनंती राहील। आतापर्यंत 4 ते 5 वेळा चोरी झाली, मग तुम्ही उपाययोजना म्हणून काय केलं होतं? उपाययोजना म्हणून आम्ही जे देवीचे ज्या आहेत भाविक भक्त दानशूर आहेत, त्यांनी आम्ही ग्रिल लावलेली आहे त्यांच्या सहकार्यातून। आपण पाहत असाल की पूर्ण ग्रिल, मजबूत असं ग्रिल लावून आपण शेड पूर्ण पॅक केलेलं आहे। 2-4 कॅमेरे लावलेले आहेत, काही कॅमेरे उंचावर सुद्धा लावलेले आहेत, ते सुद्धा त्या चोरट्यांनी उंचावरचे कॅमेरे सुद्धा फोडलेले आहेत। जेवढा बंदोबस्त करता येईल तेवढा आम्ही सुरक्षेच्या दृष्टीने आम्ही त्या जबाबदारीने प्रत्येक वेळेस काहीतरी नवीन आम्ही करत असतो। पण चोर हे सराईत चोर असल्यामुळे त्यांनी कॅमेरा फोडण्यापासून सर्व त्यांनी काळजी घेतलेली आहे की कॅमेरा फोडून, ग्रिल कट करून, दानपेटी फोडून दागिने सुद्धा नेलेले आहेत। पोलीस प्रशासनाला एक विनंती राहील की रात्री अपरात्री त्यांनी गस्त घातल्याने थोडंसं या चोरांवरती थोडासा दहशत निर्माण होईल। स्वप्नील जाधव, C24 तास, आंबेगाव। उद्या बस्ता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही यायचंय, काहीही कारण चालणार नाही। आपल्या भाचीचं लग्न आहे, आपण येणार नसता?
हो हो भेटू आपण. बघितलं सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून. हो ग. पण मला एक सांग, उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस. सांगायची गरजच काय, पिढ्यानपिढ्यांची परंपरा आहे ही. लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना ठाऊक आहे, बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर. बस्ता खरेदीचं हक्काचं ठिकाण कोहिनूर, MG रोड आणि सावेडी, अहिल्यानगर.